पुढे जाऊन हा रस्ता मुख्य रस्त्यावरती मिळतो, परंतु या माणगाव बायपासच्या वरती येऊ नका. शासनाने हा अजून रस्ता खुला केलेला नाही, परंतु शासनाला धन्यवाद देतो विचारलं की रस्ता पुढे ओके आहे का, जाऊ शकतो का, म्हणून आपण आलेलो आहे. अन्यथा तुम्हाला या रस्त्यावरती एकही वाहन दिसत नाहीये. बी पर्यंतची पूर्णपणे अपडेट देणारा हा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जबरदस्त पद्धतीने हाइप करा, हाइप। देखो यहाँ पे कंपनी में ये दादा काम करते हैं और तब जाके इनको ही पता रहेगा कि भाई कितना काम हो गया है, कितना नहीं हो गया है। अभी ये टच होगा, ये टच होगा मेन हायवे को। सगळ्यांना खूप आपल्यासाठी सगळ्यांची महत्वाची इन्फॉर्मेशन मी आज घेऊन आलेलो आहे। मी आहे मुंबई गोवा महामार्गावरती। मुंबई गोवा महामार्गावरती प्रवास करत असताना जेव्हा तुम्ही माणगावला येता, आजपर्यंत आपण अनेक वेळेला ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे। आपल्याला ट्रॅफिक माणगाव मध्ये आल्यानंतर विशेष करून शनिवार रविवार असेल किंवा गणपती सारखा सण असेल, शिमग्यासारखा सण असेल किंवा कुठल्याही पीक टायमिंग मध्ये माणगावला येऊन आपण अडकता। माणगावला आल्यानंतर आपल्याला अर्धा तास 2 तासापर्यंत वेळ जातो, पूर्ण ट्रॅफिक चोंदलेलं असतं। आज मी आहे या ठिकाणी जिथे माणगाव बायपासचं काम सुरू आहे। तुम्ही बघू शकता या बाजूला आहे हा आपला मुंबई गोवा महामार्ग। इथून पुढे आपण महाडला जाता, या साईडला आहे आपला मुंबईकडे आपला प्रवास होतोय आणि माझ्या समोर आहे हा बायपास आहे। हा बायपासचं काम इथे सुरू आहे। समोर आपण जाऊन बघूया। माझ्यासोबत हे दादा पण आहेत। दादा आप यहाँ पे कुछ काम करते हो? यहाँ यहीं पे काम करते हो? देखो यहाँ पे कंपनी में ये दादा काम करते हैं और तब जाके इनको ही पता रहेगा कि भाई कितना काम हो गया है, कितना नहीं हो गया है, कब तक चालू होगा। तो थोड़ा सा इनसे जानकारी भी पाते हैं और थोड़ा सा ट्राई करता हूँ। हाँ बारिश नहीं बराबर, बारिश जब हाँ करता भी बराबर। नहीं अभी कैसा है, हम लोग को एक ये था कि शायद हम लोग को ऐसा लग रहा था कि गणपति के पहले अगर ये काम हो जाता है तो बहुत सारा हो जाता है, लेकिन अब ऊपर वाला तो अपना हाथ में नहीं है। बराबर, इसके लिए काम रुकेगा। इसीलिए थोड़ा रुकावट। मेरे को बताओ, यहाँ पे हम लोग जो खड़े हैं, यहाँ पे अभी ये टच होगा, हाँ। ये टच होगा मेन हाईवे को। तो फिर यहाँ से जो मानगांव बाईपास है वहाँ यहाँ ये जाके कहाँ टच होगा? ये देखो, ये पूरा जाके ये मेन रोड में जाके मिल जाता है उधर। हाँ? उधर जो रोड जाता है ना, किधर रोड जाता है, मेन रोड है जो, हाँ उसमें जाके टच हो जाएगा। उस पे जाके मतलब मानगांव, ये जो पूरा मानगांव है, बस स्टैंड है, मानगांव का बाजार पेट है, ये पूरा बाईपास होने वाला है। अभी इतना गाँव हाँ। ठीक है। और ये कहाँ कहाँ ये कितना किलोमीटर है? ये अपना उधर 16 किलोमीटर। ओके ठीक है, चलो अभी थोड़ा सा आगे जाके देखते हैं। मला सगळ्यांना सांगायला आनंद आहे। बराबर, इनको जितना ये भाई साहब यहाँ पे काम करते मेरे को मिले, इनके लिए मैंने उनको पूछा, इनको इतना भी जानकारी नहीं है। सध्या तरी आपण बघू शकतो या ठिकाणी हे काम अशा स्वरूपामध्ये आहे। थोडंसं पुढे जाऊन बघूया आपण। नमस्कार मंडळी, सगळ्यांना नमस्कार। आपल्या सगळ्यांसाठी आज आम्ही माणगाव बायपास या रस्त्यावरून खरंच हा रस्ता चालू आहे का हे बघण्यासाठी म्हणून मी ही गाडी माझी चालू केलेली आहे आणि मी चाललेलो आहे रस्त्यावरती थेट माणगाव बायपास या रोडने मुंबईच्या दिशेने आम्ही चाललोय। बघूया, समोरून तर गाड्या येतात आणि हा रस्ता कसा आहे, काय आहे, तुम्हाला याचा कितपत फायदा होऊ शकतो की नाही, किंवा आपल्याला गणपतीत किती फायदा होऊ शकतो, गणपतीत फायदा होऊ शकतो का, किंवा किती लवकर हे काम होईल, हे सगळं बघण्यासाठी मी माझ्या पूर्ण फॅमिली सोबत जातोय। माझ्यासोबत आहे प्राजक्ता आणि ईश्वरी देखील। आणि एक आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या उत्कंठा आहे की माणगाव बायपास हा सध्या ट्रेंडिंगचा विषय आहे। खरंच याचं काम झालेलं आहे का, होणार आहे का, कितपत झालेलं आहे, झालं की नाही झालं, होईल की नाही होईल, या सगळ्याच गोष्टींची माहिती आणि खबरबात आपल्याला प्रत्येकाला घ्यायची आहे। तर आपण आहोत आता माणगाव बायपास वरती आणि हे मी कंटिन्युअसली कॅमेरा चालू ठेवलाय। मुंबईकडे जाताना ज्या एंडला हा रस्ता सुरू होतो त्या एंडला आपण कॅमेरा किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलंय आणि हे रेकॉर्डिंग कंटिन्युअसली असणार आहे जिथपर्यंत आपण माणगाव बायपासच्या इथे जात नाही तोपर्यंत चालू असणार आहे। रस्ता पुन्हा एकदा थोडासा खराब लागलेला आहे आणि खराब म्हणजे माणगाव बायपास रोडचं काम पूर्ण झालेलं नाहीये। आम्ही आपलं आलोय म्हणून आलेलो आहे। हा, कदाचित हे येणं चुकीचं होईल, पण इथून आता मगाशी एक गाडी गेलेली होती, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जाऊ शकता, त्याच्यामुळे की मी म्हटलं की आपण जाऊया, हा प्रवास करूया आणि इथून सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारे रोकटोक केलेली नाही। तुम्ही मात्र या रस्त्यावरून येताना अजिबात
अशी डेअरिंग करू नका. रात्री अपरात्री असेल हा किंवा रात्री कधी अपरात्री तर असेल, मुळीच येऊ नका. रोड कोणीच पूर्ण कधी येऊ नका. झाल्याशिवाय. हा रस्ता आणि अजूनही गडबड करू नका. झोपेत गाडी चालवू नका. अर्धवट स्थितीमध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे येऊ नका. आम्हाला त्यांना वाटलं, त्यांना विचारलं, ते म्हणले रस्ता चालू आहे. आणि अजून एक गाडी या रस्त्यावरून आम्हाला पुढे जाताना दिसली. त्यांना विचारलं की आपण जाऊ शकतो का, तर ते म्हटले की आपण जाऊ शकतो, म्हणून आपण आलेलो आहे. रेकॉर्डिंग कंटिन्युअसली असणार आहे, तुम्ही अजिबात बोर होऊन जाऊ नका. हा रस्ता तुम्हाला बायपास कुठपर्यंत झालेला आहे, कसा झालेला आहे हे दाखवण्यासाठी म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ केलेला आहे. आणि मी गाडी या दिशेने मारलेली आहे, त्याच्यामुळे मी कुठे ब्रेक घेत नाहीये किंवा हा व्हिडिओ थांबवत नाहीये. साधारणपणे आता 2 मिनिटं झालेली आहेत. हा रस्ता थोडासा चांगला लागलाय. हा मध्येच आणि- सिमेंटचा रोड केलेला आहे आणि मध्येच नुसती खडी टाकलेली. होय, आणि हा म्हणजे रस्ता काय- शासनाकडून खुला नाही. त्यांना आपल्याला फक्त एक अपडेट मिळावी, आणि बिईंग अ युट्यूबर आम्ही या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवत असतो, म्हणून आम्ही त्यांना विचारलं की रस्ता पुढे ओके आहे का, जाऊ शकतो का, म्हणून आपण आलेलो आहे. अन्यथा तुम्हाला या रस्त्यावरती एकही वाहन दिसत नाहीये. आणि तुम्ही असं ही डेअरिंग करू नका किंवा रस्त्यावरून तुम्ही अजिबात येऊ नका. आम्ही आवर्जून वारंवार हा डिस्क्लेमर तुम्हाला देतोय. आपण आहोत माणगाव बायपास रस्त्यावरती. गव्हर्नमेंटने सगळ्यांसाठी रस्ता खुला केल्याशिवाय आपण हा रस्ता हा, फक्त आपल्याला एक माहिती देण्यासाठी म्हणून हा. आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. या रस्त्यावरून आपण प्रवास करतोय, कुठपर्यंत झालाय, काय झालंय. आणि एकंदर जर तुम्ही मला विचाराल तर या सगळ्या गोष्टींसाठी मी हॅपी आहे. जर का हा रस्ता पुढे माणगावला मुंबईच्या एंडला जाऊन जर का हा रस्ता टच होत असेल आणि हा रस्ता असाच असेल तर मात्र शाबास टू गव्हर्नमेंट. शासनाने खूप चांगलं काम केलंय. देर आहे दुरुस्त आहे, उशिरा का होईना, पण हे काम झालं याचा एक आपल्याला आनंद आहे. आणि त्याच्यासाठी शासनाला आपण धन्यवाद देतोय. मुंबई गोवा महामार्गावरती माणगावचं जे ट्रॅफिक होतं, हे ट्रॅफिक डायव्हर्ट करून आपण पर्यटकांना असेल किंवा प्रवाशांना अत्यंत मोठा दिलासा दिलेला आहे. आणि हा व्हिडिओ कंटिन्युअसली आहे, आम्ही कुठेही ब्रेक घेत नाहीये. व्हिडिओ लांब होऊ शकतो, पण आपल्या प्रत्येकाच्या अत्यंत माहितीचा होऊ शकतो. आपल्याला जर का वाटलं, आपल्याला जर का आवडलं तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर नक्की करा. आणि आपल्या आप्तस्वकीयांना, आपल्या सोसायट्यांच्या ग्रुपमध्ये, आपले मित्रमंडळी जे कोणी प्रवास करत असतील, ज्यांना या माणगाव बायपास बद्दल माहिती करून घ्यायची असेल तर त्यांना हा व्हिडिओ आपण नक्की शेअर करा. कंटिन्युअसली आपण हा व्हिडिओ करतोय. कदाचित असं असेल ना की बाबा रे, आपल्याला बऱ्याच वेळेला कंटिन्युअसली असे व्हिडिओ बघून कंटाळा येतो, पण तरी देखील दुसऱ्या बाजूला मी माझं व्हॉइस ओव्हर सुरू ठेवलेला आहे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करत आहे. प्राजक्ता या ठिकाणी कॅमेरा व्यवस्थित पकडलेला आहे, त्याच्यासाठी तिचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आम्ही खरं तर फॅमिली ब्लॉगिंग करतो. आम्ही आमचे कौटुंबिक व्हिडिओ युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती पोस्ट करत असतो. इंस्टाग्रामवरती आमचं हँडल असणार आहे being_प्राजक्ता_वैभव. आणि आपण थोडंसं अंतर पुढे आलेलो आहोत बरंचसं. माणगाव कुठे राहिलं आम्हाला माहिती नाही. माणगाव बायपास झालेला आहे आणि रस्त्यावरती अजिबात एकही वाहन नाही. आम्ही प्रिव्हिलेज घेतलेला आहे, आम्ही या रस्त्यावरून आलेलो आहे. हे फक्त आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांना माहिती मिळावी या कारणासाठी. रस्त्यावरती अजिबात वाहन नसलं तरी फक्त आमचं एकच वाहन आहे. आपल्याला फक्त काही कन्स्ट्रक्शन कंपन्यांची वाहनं दिसली. आम्हाला बरं वाटलं, कारण जेव्हा हे काम मला असं वाटतंय की 80% पूर्ण झालेलं असावं, रस्ता पूर्ण झालेला आहे, त्याच्यासाठी पुन्हा एकदा शासनाचे आभार. शासनाने खूप, एकच साईड बऱ्यापैकी झाली आहे, दुसरी हा. साईड नाही झाली. दुसरी नाही झाली तरी सुद्धा काम इतकं चालू. मोठं काम आज आपण गाडी घेऊन जाऊ शकतो. हे काम फार मोठं आहे. त्या कारणासाठी खरोखर मनापासून वारंवार आपण धन्यवाद देत आहोत आपल्या शासनाला. कारण आज आपण इतके वर्ष आपण प्रत्येकाने प्रवास केलेला आहे. माणगाव आलं की मात्र आपल्या अंगावरती काटा उभा राहतो. आपल्याला किती वेळ ट्रॅफिक मध्ये अडकावं लागेल याची देखील आपल्याला माहिती नसते, त्याच्यामुळे आपण भांबावून जातो. सावकाश हा. त्या ठिकाणी बॅरिगेड्स आहेत. बॅरिगेड्स आहेत, आपण बॅरिगेड कडेने जावं लागेल. कडेने जावं लागेल. आणि आपल्या सगळ्यांसाठी आम्ही देखील थोडीशी रिस्क घेतलेली आहे. तुम्हाला पण कदाचित त्या गोष्टीचं अप्रूप वाटेल, वाईट वाटेल. कदाचित तुमच्यातले काही जण आम्हाला शिव्या काळजीने सांगतील, त्याच्यामुळे तुम्ही शिव्या देखील द्या. पण आपल्या सगळ्यांसाठी आम्ही हा व्हिडिओ आज केलेला आहे. कदाचित युट्यूब चॅनलवरती असणारा हा पहिला व्हिडिओ असणार आहे जो आपल्याला माणगाव बायपासच्या रस्त्याची
पॉइंट ए पासून ते पॉइंट बी पर्यंतची पूर्णपणे अपडेट देणारा हा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जबरदस्त पद्धतीने हाईप करा. हाईप नावाचं खाली बटन असतं, याला कमेंट्स देखील करा. आणि लाईक्सचं टार्गेट, याला 10,000 लाईक्स पहिल्या 2 दिवसामध्ये आले पाहिजेत. हे टार्गेट आपण घेऊन चाललेलो आहे या व्हिडिओसाठी. त्याच्यामुळे आपण जे कोणी व्हिडिओ प्रत्येक वेळेला पहिल्यांदा बघत असाल तरी देखील या व्हिडिओला लाईक करा, आपली एक कमेंट खाली पास करा आणि मगच हा व्हिडिओ पूर्ण बघून एंड करून मग पुढे जावा. आणि जाता जाता चॅनलवरचा सबस्क्राईब बटन आपण प्रेस करा. आम्ही बनवत असतो फक्त फॅमिली ब्लॉग, पण आमच्या समोर जे कधी आम्हाला डोळ्यांना दिसतं, उत्कंठावर्धक दिसतं, आपल्या सगळ्यांना सांगावं असं वाटतं, ते मात्र आम्ही तुम्हाला सांगितल्याशिवाय राहत नाही. इंस्टाग्राम वरती बिईंग प्राजक्ता वैभव, बिईंग_प्राजक्ता _वैभव ह्या नावाने आपलं हँडल आहे. तिकडे देखील जाऊन तुम्ही आमचे शॉर्ट्स व्हिडिओ चेकआउट करू शकता. फेसबुक वरती बिईंग प्राजक्ता वैभव या नावाने आपलं फेसबुक पेज आहे, तिथे देखील आपण जाऊन व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद. आपण हा जो वेळ देत आहे, मी प्राजक्ताला कंटिन्युअसली सांगितलंय की हा व्हिडिओ बिलकुल कुठेच एंड करू नकोस. आपल्याला कंटिन्युअसली आपल्या माणसांना म्हणजे आपल्याला माणगाव बायपास पास करायला किती वेळ लागतो हे हा. सुद्धा यावरून अंदाज येणार आहे. बरोबर. थोडस इथे डायव्हर्जन आलेलं आहे, माहिती नाही आपण सावकाश, पुढे जाऊ सावकाश, शकतो एकदम की नाही, सावकाश. कसं काय विचारू आपण, थोडंसं काम. आहेत तिथे माणसं, एकदम सावकाश. उत्सुकतेपोटी माणगाव बायपासच्या रस्त्याने पर्यंत आलो आणि आपल्याला जाणून घ्यायचं होतं की हा रस्ता पूर्ण झालाय की नाही. रस्ता तर 80% पूर्ण झालेला आहे. समोर बघू शकता, इथून पुढे आपण जाऊ शकत नाही. हा रस्ता इथून पुढे इथे काम सुरू आहे आणि पुढे जाऊन हा रस्ता मुख्य रस्त्यावरती मिळतो, परंतु पुढे या ठिकाणी काम असं आहे. इथपर्यंत आपण आलो. इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला 8 मिनिटं लागली. दादा ये कब पूरा होगा? अभी तो टाइम लगेगा. हाँ? टाइम लगेगा. बहुत टाइम जाएगा. गणपति के पहले होगा क्या? नहीं, गणपति के पहले नहीं होगा. हम लोग सोच रहे थे गणपति के पहले शायद हो भी जाएगा. बारिश हो रही ना. बारिश की वजह से रुका है. यहाँ से अभी यहाँ पे हम लोग आ गए. 8 मिनट लगा हमको आने तक, यहाँ तक आने के लिए. यहाँ से मेन रोड तक कनेक्ट करने के लिए कितना है? थोड़ा सा ही है, बस ज्यादा आपको मेन रोड तक तो 5 मिनट लगेगी. 5 मिनट. 5 मिनट से भी पहले चलो. 5 मिनट से पहले गाड़ी से जाएंगे, 2-3 मिनट से जाएंगे. जब वहाँ से गाड़ी जब ये फिट हो जाएगा, हाँ. तो आपको 5 मिनट ही लगेगी. ओके ठीक है. क्यों? जे ब्रिज है ना, हाँ, एक कूदते उससे 1 किलोमीटर आगे है रोड. और कनेक्ट हो जाएगा. मतलब दिसंबर तक शायद चालू हो सकता है. हाँ, देखे ये मौसम के ऊपर बात हो. तुम्हारा काम तो नेकी से बराबर चालू है, हमारा तो दबा के. बराबर है, पर बारिश की उससे रुक जाता है. जैसे दलदल सी हो गई तो यहाँ पे गाड़ी खड़ी नहीं हो पाती. बराबर, इसके लिए काम रुका हुआ है. मतलब बारिश अगर हो जाएगा तो ये काम अपने आप बराबर से हो जाएगा फटाफट, है ना. अगर बारिश रुक जाए ना, हाँ. महीने के लिए तो काम हो तो चालू है. ओके. मेरी मिट्टी डालना करा जाएगा. बराबर, ठीक है. थैंक जो यू. लोड गाड़ी है ना, ये नहीं जा सकती. बराबर, थैंक यू. मैं यहाँ से आ गया था गाड़ी लेके अपनी, देखना चाहता था कि भाई कितना रास्ता बना है, क्या है. और अपने मतलब मैं यूट्यूबर हूँ, हाँ जी. तो मेरे बंदों को मतलब जो भी मेरे वीडियोस देखते हैं तो उनको बताना चाह रहा था कि भाई ये कितना है. 8 मिनट लगा मुझे वहां से आने तक, यहाँ तक आने के लिए, यहाँ से. और यहाँ से ये माजरा है. होंगे जी बीच में रुके होंगे. 8 मिनट तो लगती नहीं रोड पे से चढ़े पीछे. 8 मिनट में स्लो आ गया भाई. हाँ. मैं ये वीडियो चालू करके आ गया, मेरे को अच्छा, 8 मिनट लगा कंटिन्यूअसली. और 8 मिनट से पहले भी हम लोग यहाँ पे आ सकते हाँ. हैं, है ना. बराबर, थैंक यू भाई. ये जो काम है ना, मतलब जो भी कर रहे हैं आप, तो हम लोग तो मजदूर है. मजदूर कितना करेगा, लेकिन जो करते हैं ना उनको मैं निवेदन करूंगा इस वीडियोस के माध्यम से कि भाई फास्टली करो. और सर फास्टली तो कर ही रहे हैं, सिर्फ मौसम के उससे रुक जाते हैं. ऐसा बराबर. है ना, जब बारिश होती है तब भीगते हैं ना, हम्म, तो किसी बंदे की तबीयत भी खराब होती है. बराबर. बराबर बारिश में भीगेगा तो वो कब तक करेगा. बराबर. चलो, थँक्यू व्हेरी मच. चलो मिळते. तर आपल्या सगळ्यांना हे सांगणं राहील की तुम्ही अजिबात डेअरिंग करू नका. हे काम पूर्णपणे थांबलेलं आहे. तुम्ही रात्री अपरात्री याल, हा व्हिडिओ बघून याल, तर हा व्हिडिओ किंवा हे चॅनल, आम्ही हा रस्ता चालू झालेला आहे या गोष्टीचं. काम चालू है. हा, चालू है. ब्रिज का काम चालू आहे. बरोबर. ये जो है ना, हा, इसका ही रुका. बराबर. ये भी शायद करीब हा, त्यांचं म्हणणं आहे की ब्रिजचं काम चालू आहे, फक्त हे मधलंच काम थोडंसं थांबलेलं आहे माती घसरल्यामुळे.
तर मी सांगत होतो, आम्ही या चॅनलच्या माध्यमातून अजिबात आपल्याला सांगत नाही की हा रस्त्याचा प्रवास करा. आम्ही आलेलो आहे, पण आम्ही फक्त हा रस्ता कुठपर्यंत आहे, कितीपर्यंत झालेला आहे, हे अपडेट देण्यासाठी म्हणून फक्त हा व्हिडिओ आपण केलेला होता. बाकी काहीच नाही. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा आपण या गोष्टीचा डिस्क्लेमर देतोय, पुन्हा पुन्हा सांगतोय की तुम्ही या रस्त्यावरून प्रवास करत असाल तर मात्र तुम्ही माणगाव मार्गेच जावा. या माणगाव बायपासच्या वरती येऊ नका. शासनाने हा अजून रस्ता खुला केलेला नाही, परंतु शासनाला धन्यवाद देतो की हे काम खूप वेगाने सुरू आहे. अत्यंत जोरदार काम सुरू आहे. लवकरात लवकर तुम्हाला हे काम झालेलं दिसेल आणि हा रस्ता जो आहे हा आपल्या सगळ्यांसाठी खुला झालेला दिसेल. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब करूनच मग आपण हा व्हिडिओ एंड करा. धन्यवाद. बाय बाय. आभार.